पिठापूर नावाच्या गावात अपळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता. त्याची पत्नी सुमती मोठी सदाचारणी आणि पतिव्रता होती. अतिथी अभ्यंगताची ती मनोभावे सेवा करीत असे. दोघेही सत्वगुणी होते. ती श्री विष्णूची आराधना आणि उपासना करीत असे. एक दिवस मध्यान्हकाळी श्री दत्तात्रय अतिथी वेशामध्ये तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती आणि त्याच दिवशी तिच्या घरी श्राद्धसुद्धा होते. श्राद्धासाठी बोलावलेले ब्राह्मण अद्याप यावयाचे होते. दारी आलेला अतिथी पाहून सुमतीने असा विचार केला, त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा तिने त्या अतिथींना वाढली. त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रयांनी 3 शिरे 6 हात अशा स्वरूपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने श्री दत्तात्रयांना साष्टांग नमस्कार घातला. प्रसन्न झालेले दत्तात्रय तिला म्हणाले, माते, तुझ्यावर प्रसन्न आहे. तुला जे हवं असेल ते माग माझ्याकडे.